नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण थर्ड चॅप्टर पाहत आहोत. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, यामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 14 पाहणार आहोत फ्रॉम पेज नंबर 157. यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्स आपण पाहिल्या नसतील तर त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या लिंक्सला क्लिक करून आपण मागील व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता आणि ही लेक्चर्स आपल्याला आवडल्यास आपण आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॉब्लेम नंबर 14 फ्रॉम पेज नंबर 157. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचून घेऊया. पेज नंबर 157, प्रॉब्लेम नंबर 14. Mr. Sahil and Mrs. Vanita were in partnership, sharing profits and losses in the proportion of 3:1 respectively. विद्यार्थी मित्रांनो, साहिल and Vanita are old partners and they share their profits and losses in the proportion of 3:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2019 of their business was as follows. Balance sheet as on 31st March 2019. On the liability side, capital account of Sahil 90,000, Vanita 75,000, sundry creditors 31,500, general reserve 6,000. Asset side, building 90,000, stock 60,000, debtors 46,500, cash 6,000. Total of liabilities and asset 2,02,500. विद्यार्थी मित्रांनो, लायबिलिटी साइडला जनरल रिझर्व आहे. हा जनरल रिझर्व आपण साहिल आणि वनिता यांच्यामध्ये 3:1 या प्रपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. पाहूया ॲडिशनल इन्फॉर्मेशन. दिनेश इज ॲडमिटेड ॲज अ पार्टनर इन द फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. नाउ न्यू पार्टनर or incoming partner is Dinesh, which is admitted into the partnership firm on the following terms. Now, first term, he shall have 1/4 share in profits of the firm. Whenever Dinesh is admitted into the partnership firm, he shall have 1/4 share in the future profits. Okay. Second adjustment, Dinesh shall bring in cash rupees 60,000 as his capital. दिनेश हा 60,000 रुपीजचं कॅपिटल इन कॅश मध्ये पार्टनरशिप फर्म मध्ये ब्रिंग करतोय अँड रुपीज 30,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल, आणि गुडविल म्हणून देखील तो 30,000 रुपीज बिझनेस मध्ये ब्रिंग करत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, गुडविलची या ठिकाणी प्रीमियम मेथड आहे. न्यू पार्टनर गुडविल रोख स्वरूपात आणत आहे. थर्ड ऍडजस्टमेंट, बिल्डिंग रिव्हॅल्यूड बाय रुपीज 12,000, सॉरी, बिल्डिंग ओव्हरव्हॅल्यूड. ओव्हरव्हॅल्यूड मीन्स मूळ किमतीपेक्षा ती अधिक दाखवली आहे. बाय रुपीज 12,000 अँड द स्टॉक इज अंडरव्हॅल्यूड बाय 20% in the books. These assets are to be adjusted at their proper values. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला बिल्डिंग आणि स्टॉक या दोन जे असेट्स आहेत त्यामध्ये ओव्हर व्हॅल्युएशन आणि अंडर व्हॅल्युएशन आपल्याला सांगितलेलं आहे. Whenever new partner is admitted into the partnership firm, at that time assets and liabilities are recorded into the new balance sheet with their proper values. So आपण ओव्हर व्हॅल्युएशन अंडर व्हॅल्युएशन काय आहे ते वर्किंग मध्ये पाहणारच आहोत. फोर्थ ऍडजस्टमेंट, प्रोव्हाइडेड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स रुपीज 1,200 ऑन डेटर्स अँड सन्डे डेटर्स वरती आपल्याला 1,200 रुपीजचे आरडीडी प्रोव्हाइड करायचे आहेत. ओके. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स ऑफ पार्टनर्स अँड बॅलन्स शीट ऑफ द फर्म आफ्टर ऍडमिशन ऑफ दिनेश. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट ऑफ द फर्म आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके. पाहूया लेजर अकाउंटचे आपण स्पेसिमन तयार करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती पहा. पेज नंबर 157, प्रॉब्लेम नंबर 14 चं सोल्युशन आपण पाहतोय. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ साहिल, वनिता अँड दिनेश. First account, revaluation account. Second account, partners capital account in which Sahil, Vanita and Dinesh. Third account, cash account. Fourth, goodwill account. And fifth, new balance sheet
ॲज ऑन 1 एप्रिल 2019. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट, गुडविल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीटचे स्पेसिमेन तयार करून घेतलेत. विद्यार्थी मित्रांनो, अकाउंट्स प्रिपेअर केल्यानंतर सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम मध्ये पहा. प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल साहिल आणि वनिताचं 90,000 आणि 75,000 दिसतंय. हे कॅपिटल आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन करून घ्या. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, साहिल 90,000, वनिता 75,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपल्याला जे कॅपिटलचे बॅलन्स दिलेले आहेत आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन करू. यानंतर बॅलन्स शीटच्या असेट साइडला कॅशचा बॅलन्स आहे 6,000. हा कॅशचा बॅलन्स देखील आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करून घेऊया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,000. विद्यार्थी मित्रांनो, कॅश अकाउंटचा देखील बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन केला. यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पाहायचं, कोणताही रिझर्व किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट असेल तर तो ओल्ड पार्टनर्स मध्ये त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकायचा. म्हणजे या ठिकाणी जनरल रिझर्व आहे 6,000. हा 6,000 जनरल रिझर्व साहिल आणि वनिता यांच्यामध्ये 3:1 या प्रोपोर्शन मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू. आणि जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करण्याची एंट्री होते जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग हा 6,000 आपण 3:1 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट केला तर आपल्याला 4,500 साहिल साठी देता येईल आणि 1,500 वनितासाठी देता येईल. मग जनरल एंट्रीचं आपण लेजर पोस्टिंग करूया. एंट्री आपण केली होती जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय जनरल रिझर्व अकाउंट द कॉलम ऑफ साहिल 4,500, in the column of Vanita 1,500. Amount of general reserve 6,000, which is distributed between Sahil and Vanita in the proportion of 3:1. Okay. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट अटेम्प्ट पाहूया आपण. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडचा जनरल रिझर्व आपण डिस्ट्रीब्यूट केला. लायबिलिटी आणि असेट या दोन्ही बाजूला जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स असेल तर तोही आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे जाऊया. दिनेश इज ऍडमिटेड ॲज अ पार्टनर in the firm on the following terms. Now new partner is Dinesh, which is admitted into the partnership firm on the following term. First term, he shall have 1/4 share in the profits of the firm. आणि दिनेशला पार्टनरशिप फर्म मधील 1/4 शेअर या ठिकाणी अलाउड केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त दिनेशचाच शेअर दिलेला आहे, म्हणजे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही. जेव्हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसतो तेव्हा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो इतकाच आपला सॅक्रिफाईस रेशो येत असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपला ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:1 आणि सॅक्रिफाईस रेशो देखील आपला हा 3:1 इतकाच येईल. ओके. सेकंड ऍडजस्टमेंट पहा. दिनेश शॅल ब्रिंग इन कॅश ₹60,000 ॲज हिज कॅपिटल. आणि दिनेश त्याचं कॅपिटल म्हणून ₹60,000 बिझनेस मध्ये ब्रिंग करत आहे. मग आपण कॅपिटल ब्रिंग जी करतो त्याची एंट्री करतो. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 60,000 टू दिनेश कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट झालेलं आहे आणि दिनेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट झालेलं आहे. लेजर पोस्टिंग करूया. कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला दिनेश कॅपिटल अकाउंट amount 60,000 and second effect on the credit side of capital account by cash or bank account amount in the column of Dinesh 60,000. okay. आपण एंट्री केली कॅश और बँक अकाउंट डेबिट दिनेश कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट पहा. त्याच ऍडजस्टमेंटला कंटिन्यू केले आणि म्हटलंय अँड ₹30,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. म्हणजे दिनेश गुडविलचा हिस्सा म्हणून ₹30,000 बिझनेस मध्ये कॅश आणतो. विद्यार्थी मित्रांनो, गुडविलची ही प्रीमियम मेथड आहे. गुडविल रोख स्वरूपात आणली जाते. तेव्हा आपण एंट्री करतो कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजे कॅश और बँक अकाउंट डेबिट झालं आणि गुडविल अकाउंट क्रेडिट झालेलं आहे. कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला आपण या आणि पोस्टिंग करा टू गुडविल अकाउंट 30,000. एंट्री आपण केली कॅश और बँक अकाउंट डेबिट गुडविल. गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश और बँक अकाउंट अमाउंट आउटरला असेल 30,000.
amount of goodwill which is bring by Dinesh into the partnership firm as goodwill which is retained by old partners. It means retained by Sahil and Vanita into the partnership firm in the proportion of 3:1 which is sacrifice ratio. म्हणजे गुडविल आता बिझनेस मध्ये साहिल आणि वनिता या रिटेन करतील 30,000 रुपीची गुडविल बिझनेस मध्ये रिटेन करत असताना 3:1 या प्रोपोर्शन मध्ये ते रिटेन करतील आणि गुडविल रिटेन करण्याची एंट्री होईल गुडविल अकाउंट डेबिट 30,000 टू साहिल्स कॅपिटल अकाउंट 22,500 टू वनिताज कॅपिटल अकाउंट 7,500. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल रिटेन करत असताना सॅक्रिफाईस रेशिओ मध्ये रिटेन करायची म्हणजे आपल्याला सॅक्रिफाईस रेशिओ काढावा लागला असता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा दिलेल्या एक्झाम्पल मध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो नसतो तेव्हा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो इतकाच आपला सॅक्रिफाईस रेशो येत असतो. म्हणजे 3:1 या प्रोपोर्शन मध्ये आपण 30,000 डिस्ट्रीब्यूट केले म्हणजे 30,000 डिवाइड बाय 4 आपण केले तर एका हिस्स्यासाठी 7,500 मिळतील आणि साहिलचे 3 हिस्से आहेत म्हणून 22,500. सो गुडविल रिटेनची आपण एंट्री केली. गुडविल अकाउंट डेबिट 30,000 टू साहिल्स कॅपिटल अकाउंट 22,500 टू वनिताज कॅपिटल अकाउंट 7,500. लेजर पोस्टिंग करूया. आपण एंट्री केली होती गुडविल अकाउंट डेबिट म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडला टू साहिल कॅपिटल अकाउंट 22,500 टू वनिताज कॅपिटल अकाउंट 7,500. 30,000 गुडविल आपण ओल्ड पार्टनर्स रिटेन करतात. गुडविल जेव्हा रिटेन करतात तेव्हा ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करतात बाय गुडविल अकाउंट 22,500 फॉर साहिल and 7,500 फॉर वनिता. ओके, गुडविल रिटेन केली. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. थर्ड ऍडजस्टमेंट, बिल्डिंग ओव्हर व्हॅल्यूड बाय ₹12,000. म्हणजे बिल्डिंग जे 90,000 व्हॅल्यू आहे ती 12,000 ने ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे मूळ किमतीपेक्षा जास्त दाखवलेली आहे. अँड द स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड बाय 20% इन द बुक्स. आणि स्टॉक जे आहेत ते 20% ने अंडर व्हॅल्यूड केलेले आहेत. दीज असेट्स आर टू बी ऍडजस्टेड ऍट देअर प्रॉपर व्हॅल्यूज. म्हणजे या ठिकाणी जे असेट्स आहेत त्या तुम्हाला प्रॉपर व्हॅल्यूजने रेकॉर्ड करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती पहा, या ठिकाणी वरती when there is overvaluation or undervaluation of assets and liabilities, under such a case these assets and liabilities should be recorded at their proper values while admitting partner in the firm. म्हणजे जेव्हा पार्टनरशिप फर्म मध्ये न्यू पार्टनर ऍडमिट केला जातो तेव्हा पार्टनरशिप फर्म मधील assets and liability जर ओव्हर व्हॅल्यूड किंवा अंडर व्हॅल्यूड सांगितले असतील तर तुम्हाला त्या प्रॉपर व्हॅल्यूजने रेकॉर्ड करावं लागतील. विद्यार्थी मित्रांनो, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग आपल्याला सांगितलेलं आहे. ओव्हर व्हॅल्युएशन म्हणजेच डेप्रिशिएशन असेल आणि अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट म्हणजेच ऍप्रिशिएशन असेल. ओके, म्हणजे या ठिकाणी बिल्डिंगची जी किंमत आपल्याला 12,000 ने ओव्हर व्हॅल्यूड सांगितलेलं आहे म्हणजे आता बिल्डिंगची किंमत 12,000 रुपीजने कमी होईल म्हणजे बिल्डिंग मध्ये डेप्रिशिएशन येईल आणि तेव्हा आपण एंट्री करू रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 12,000 टू बिल्डिंग अकाउंट 12,000. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट हे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण रेकॉर्ड करतो. लेजर पोस्टिंग करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला या टू बिल्डिंग अकाउंट अमाउंट आहे ओव्हर व्हॅल्यूड फिगर ऑफ बिल्डिंग 12,000. ओके, म्हणजे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. असेट साइडला जायचं. असेट साइडला आपण बिल्डिंग घेणार. बिल्डिंगची जी आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट मधली अमाउंट दिलेली आहे ती 90,000 आपण घेणार आणि त्यामधून लेस करणार आणि त्याला आपण म्हणू ओव्हर व्हॅल्यूड किंवा डेप्रिशिएशन. असेटची किंमत जेव्हा कमी होते त्याला आपण म्हणतो डेप्रिशिएशन. 90,000 मायनस 12,000 केल्यानंतर आउटरला येतील आपले 78,000. ओके, ओव्हर व्हॅल्युएशन इव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके, पाहूया नेक्स्ट. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला स्टॉक देखील सांगितलेत अंडर व्हॅल्यूड. आता स्टॉक अंडर व्हॅल्यूड सांगितलेले आहेत म्हणजे स्टॉकची या ठिकाणी 60,000 ची प्राइस दिलेली आहे ती 20% ने अंडर व्हॅल्यूड आहे. मग अंडर व्हॅल्यूड फिगर किती तर आपल्याला ती फाइंड आउट करावं लागेल. पहा, या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण कन्सिडर केलं की स्टॉकची मूळ किंमत ओरिजिनल प्राइस ही 100 रुपीज आहे आणि ती जर 20% ने अंडर व्हॅल्यूड असेल म्हणजे 100 रुपीजच्या
20%, इट मीन्स 20 रुपीज. मग 100 मायनस 20 आपण केले तर अंडर व्हॅल्यूड फिगर असली आपली 80 रुपीज. म्हणजे वेनेवर स्टॉक ऑफ रुपीज 80 अंडर व्हॅल्यूड अँड ओरिजिनल प्राइस ऑफ स्टॉक इज 100. सो आता या ठिकाणी पहा 100 रुपीज ओरिजिनल प्राइस असेल आणि 20% ने ती जर अंडर व्हॅल्यूड असेल तर ती प्राइस असेल 80 रुपीज. मग आपल्याला या ठिकाणी 60,000 जी प्राइस दिलेली आहे ही 60,000 प्राइस ही अंडर व्हॅल्यूड आहे. मग अशा वेळी ओरिजिनल कॉस्ट किती, मूळ किंमत किती, तेव्हा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ही प्राइस शोधू शकता. म्हणजे 60,000 इंटू 100, 60,000 इंटू 100 डिवाइड बाय 80 आपण केले तर आपल्याला ओरिजिनल प्राइस मिळेल, ती असेल 75,000. मग आपण ओल्ड बॅलन्स शीट मध्ये जर पाहिलं तर ओल्ड बॅलन्स शीट मध्ये स्टॉकची व्हॅल्यू आहे 60,000 आणि आपण अंडर व्हॅल्यूड फिगरचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी आपल्याला फिगर मिळाली ती आहे 75,000. म्हणजे स्टॉकच्या किमतीमध्ये आपल्याला वाढ झाल्याची, इन्क्रीज झाल्याचं पाहायला मिळतं. यालाच आपण ॲप्रिशिएशन ऑफ असेट असं म्हणतो. मग आपण कितीने वाढ झाली, 75,000 मायनस 60,000 तर वाढ झाली 15,000 ची. अंडर व्हॅल्युएशन हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला असेटचं रेकॉर्ड करतात आणि तेव्हा आपण एंट्री करतो स्टॉक अकाउंट डेबिट 15,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 15,000. लेजर पोस्टिंग करूया रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय स्टॉक अकाउंट आणि अमाउंट येईल 15,000. सेम टाइम बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण जाऊ. असेट साइडला आपण लिहिणार आहोत स्टॉक 60,000 इनरला घेऊ, त्यामधून ऍड करू आपण, त्याला आपण ॲप्रिशिएशन असं म्हणू. असेटची किंमत ॲप्रिशिएट झालेली आहे, ॲप्रिशिएट झाली 15,000 ने, म्हणून 60,000 प्लस 15,000 आउटरला येतील 75,000. ओके, स्टॉकच्या किमतीमध्ये झालेलं ॲप्रिशिएशन. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया. प्रोव्हाइडेड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स रुपीज 1,200 ऑन डेटर्स, आणि डेटर्स वरती आपल्याला 1,200 रुपीजचे आरडीडी प्रोव्हाइड करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आरडीडी हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण रेकॉर्ड करतो आणि एंट्री करतो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट 1,200. आरडीडी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण रेकॉर्ड करणार, लिहिणार टू आरडीडी अकाउंट 1,200. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण जाणार. असेट साइडला आपण लिहिणार डेटर्स. डेटर्सची ओल्ड बॅलन्स शीट मध्ये आपल्याला अमाउंट दिलेली पहा 46,500, ती आपण इनरला घेणार. 46,500 लेस त्यामधून आपण करू आरडीडी. आरडीडी आपल्याला सांगितले तो 1,200. 46,500 मायनस 1,200 टोटल येतील 45,300. ओके, म्हणजे आरडीडी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्स मधून आपण मायनस करणार आहोत. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया. You are required to prepare revaluation account, capital account of partners and balance sheet of न्यू फर्म. ओके, म्हणजे आपण सर्व ऍडजस्टमेंट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्व ऍडजस्टमेंट झाल्यानंतर एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची, ती म्हणजे आपण ओल्ड बॅलन्स शीट कडे पाहायचं आणि ओल्ड बॅलन्स शीट मधले सर्व आयटम्स हे न्यू बॅलन्स शीट कडे आलेत का हे एकदा कन्फर्म करून घ्यायचं. ओके, पाहूया. साहिल आणि वनिता यांचं कॅपिटलचे जे बॅलन्स होते 90,000 अँड 75,000 हे आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला विद्यार्थी मित्रांनो ब्रॉट डाऊन केले होते. ओके, यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 31,500, ते आपण घेऊया कारण न्यू बॅलन्स शीटला ते घेतलेले नाहीये. सन्ड्री क्रेडिटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्सची जी अमाउंट आहे ती 1,500 आपण आउटरला घेतलेली आहे कारण सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज नाही. ओके, यानंतर जनरल रिझर्व्ह होते 6,000, ते आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. ओके, बॅलन्स शीटच्या असेट साइडला पहा बिल्डिंग 90,000 होती, आपण असेट साइडला बिल्डिंग, स्टॉक आणि डेटर्स या तिन्ही असेट घेतलेले आहेत. पहा, बिल्डिंग, स्टॉक आणि डेटर्स हे तिन्ही असेट्स आपण घेतलेले आहेत. त्यानंतर कॅश आहे 6,000, हा कॅशचा देखील बॅलन्स आपण कॅश अकाउंट जे प्रिपेअर केले त्या ठिकाणी तो ब्रॉट डाऊन केलेला आहे. म्हणजे ओल्ड बॅलन्स शीट मधले सर्व आयटम्स न्यू बॅलन्स शीटला आपण घेतलेत का हे एकदा कन्फर्म करायचं. ओके, आणि त्यानंतर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटचं क्लोजिंग करूया. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल पहा आणि डेबिट साइडची टोटल पहा. क्रेडिट साइडची टोटल आहे आपली 15,000 आणि डेबिट साइडची टोटल आहे 13,200 रुपीज. म्हणजे क्रेडिट साइडची टोटल जास्त आहे 15,000, जे आपण बोथ साइडला रेकॉर्ड करू.
15,000 मायनस 13,200 आपण केले, आपल्याला प्रॉफिट मिळेल 1,800 आणि या प्रॉफिटला आपण म्हणतो प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. ओके, म्हणजे 1,800 रुपीजचा हा जो प्रॉफिट आहे तो आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये म्हणजे साहिल आणि वनिता यांच्यामध्ये 3:1 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट करू. 1,800 डिवाइड बाय 4 आपण जेव्हा करू तेव्हा पर शेअरची व्हॅल्यू मिळेल 450 आणि मग साहिलचे 3 प्रोपोर्शन आहेत, मग साहिलला मिळेल 1,350. तेव्हा आपण एंट्री करू रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 1,800 टू साहिल्स कॅपिटल अकाउंट 1,350 टू वनिताज कॅपिटल अकाउंट 450. लेजर पोस्टिंग करूया. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला आपण येऊ टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टोटल अमाउंट येईल total profit on revaluation 1,800 which is distributed between Sahil and Vanita in the proportion of 3:1, 1,350 for Sahil and 450 for Vanita. Okay. Second effect आपण देऊया. सेकंड इफेक्ट असेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट profit for Sahil 1,350 and 450 for Vanita. ओके, प्रॉफिट आपण ट्रान्सफर केल्यानंतर ठिकाणी कॅपिटलचे बॅलन्स आपण कॅरी डाऊन करूया. साहिलची टोटल पहा 90,000 प्लस 4,500 प्लस 22,500 प्लस 1,350 टोटल 1,18,350. बोथ साइडला आपण रेकॉर्ड करू 1,18,350. त्यामधून डेबिट साइडला काही नाहीये म्हणजे आपण बॅलन्स कॅरी डाऊन करणार. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, आणि बॅलन्स येईल 1,18,350 रुपीज. नंतर आपण वनिताच्या क्रेडिट साइडची टोटल करा 75,000 प्लस 1,500 प्लस 7,500 प्लस 450. वनिताच्या क्रेडिट साइडची टोटल येईल आपली 84,450. बोथ साइडला आपण रेकॉर्ड करू 84,450. ओके, मधून डेबिट साइडला काही नाही म्हणजे आपला बॅलन्स वनिताचा सेम येईल 84,450 रुपीज. यानंतर आपण दिनेशच्या क्रेडिट साइडची टोटल बोथ साइडला रेकॉर्ड करूया 60,000 मधून मायनस करायला काहीच नाही म्हणजे बॅलन्स देखील येईल 60,000. ओके, म्हणजे या ठिकाणी साहिल, वनिता आणि दिनेश यांचे कॅपिटलचे बॅलन्स आपल्याला जे मिळाले आपण बॅलन्स शीटच्या न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊया. कॅपिटल अकाउंट्स फर्स्ट पार्टनर साहिल, सेकंड पार्टनर वनिता, न्यू पार्टनर दिनेश. ओके, टोटल अमाउंट यांचे घ्या. साहिलचे आहे 1,18,350, वनिताचे आहे 84,450 आणि दिनेशचे आहे 60,000. कॅपिटलचे बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतले. ओके, त्यानंतर कॅश अकाउंटचा देखील बॅलन्स आपण कॅरी डाऊन करा. कॅश अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल पहा 96,000 आहे. क्रेडिट साइडला कोणताही बॅलन्स नाहीये. बोथ साइडला आपण रेकॉर्ड करू 96,000. ओके, आणि यामधून बॅलन्स कॅरी डाऊन करा. हा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 96,000. ओके, बॅलन्स कॅरी डाऊन केल्यानंतर कॅशचा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतो. कॅश ऍट बँक आहे. मग कॅश इन हँड तुम्ही जे आहे एक ओल्ड एक्झाम आपल्या ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिले ते आपण लिहा कॅश. ओके, कॅशचा आपण बॅलन्स घेऊया आउटरला 96,000. नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल पहा 22,500 प्लस 7,500 टोटल येईल 30,000. क्रेडिट साइडची देखील टोटल आपली येईल 30,000 म्हणजे गुडविल अकाउंट या ठिकाणी आपलं टॅली होईल. ओके, गुडविल अकाउंट टॅली झाल्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आणि असेट्स या दोन्ही बाजूची टोटल करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची टोटल पहा साहिल, वनिता, दिनेश यांचं कॅपिटल प्लस सनरी क्रेडिटर्स यांचे आपण टोटल करा आणि टोटल केल्यानंतर आपली टोटल येईल 2,94,300. ओके, नंतर असेट साइडची टोटल पहा 78,000 प्लस 75,000 प्लस 45,300 प्लस 96,000 ही टोटल येईल सेम 2,94,300 म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज असेट्स या दोन्ही साइडची टोटल आपली होईल. ओके, विद्यार्थी मित्रांनो या प्रॉब्लेम मध्ये आपण नवीन जो भाग पाहिला तो आहे या ठिकाणी पहा थर्ड ऍडजस्टमेंट ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग अँड अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. ओके, या ठिकाणी हे वर्किंग तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या. म्हणजे
वर्किंग काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट जे असतं तो आपला डेप्रिशिएशनचा भाग असतो आणि तो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट जे असतं ते आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतो कारण ते ऍप्रिशिएशन ऑफ असेट असतं. ओके, मग याच्याच अपोजिट अंडर व्हॅल्युएशन अँड ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी असतं, हे देखील लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आय होप हा तुम्हाला सर्वांना प्रॉब्लेम समजला असेल. ओके, थँक्यू.